आपल्यासोबत आदेश मांदेकर आणि सुचित्रा मांदेकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, खरं तर आम्ही बातम्या रोज कव्हर करतो आणि पत्रकाराने तटस्थपणे पाहावं असं म्हटलं जातं. पण जेव्हा तुझ्या तब्येतीबद्दल कळालं, तेव्हा म्हणजे राहवलं नाही गेलं. आणि खरं तर म्हणजे मुलाखतीपेक्षा पहिलं तुला विचारायचं आहे की तब्येत कशी आहे आता? खूप छान आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. त्या आशीर्वादामुळे छानपैकी हसत हसत सगळ्यांशी बोलू शकतो आहे. बरं वाटलं. जरा 18 डिसेंबरचा दिवस भयानक होता, पण मला कळण्यापेक्षाही सुचित्रा आणि संपूर्ण कुटुंब आणि स्वामींचा आशीर्वाद, महाराष्ट्रातल्या घराघरांचा आशीर्वाद आणि प्रत्येकाने काय सकारात्मक एक असा पॉझिटिव्ह अशी एक ताकद निर्माण झाली आणि त्यातून मला असं वाटतं की हसत हसत आत्ता तुझ्याशी गप्पा मारू शकतो आहे. मला वाटतं हा तुझा स्वभावच आहे. त्याच्यामुळे लोकांना एवढी आत्मीयता आहे. घराघरात पोहोचलास, मनामनात पोहोचलायस ते सगळं. पण मला एक विचारायचं आहे की तू आता एवढा मोठा सेलिब्रिटी आहेस आणि हे सगळं तू तब्येतीविषयी पण तुम्ही काळजी घेता. पण नेमका प्रकार काय झाला होता? आणि तुम्ही खरं तर जो आपला आहार असतो त्याविषयी जागरूक असता, तरी पण हा सगळा प्रकार घडला. त्याबद्दल काय म्हणशील? सकाळी 18 डिसेंबरला शूटिंग होतं कर्जतमध्ये आणि त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो आणि निघताना नेहमीच्या सवयीप्रमाणे कुठला तरी एक ज्यूस पिऊन निघायचं. म्हणजे मग कधी गाजर, कधी काकडी, कधी दुधी असं. आणि मी पटकन दुधी ज्यूस प्यालो. फक्त तो दुधी त्या दिवशी कडू होता आणि तो कडू दुधी होता हे मला, मी पटकन फोनवर दुसरीकडे बोलत असल्यामुळे मी जेव्हा तो दुधी ज्यूस प्यालो तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं की तो इतका कडू आहे. पण पिऊन झाल्यानंतर मला लक्षात आलं की अरे किती कडू आहे. म्हणून मी घरात पटकन बोललो, अरे किती कडू ज्यूस आहे, आणि विसरलो. पाणी प्यालो आणि मग अगदी तातडीने 15-20 मिनटातच त्या दुधीने, कडू दुधीने जे काय करायचं ते केलं आणि उलट्या सुरू झाल्या. एका पाठोपाठ एक उलटी होत होती आणि त्या उलट्या होत असताना मला असं वाटलंही नाही की एक ग्लास कडू दुधीचा ज्यूस हा आपल्याला म्हणजे होत्याचं नव्हतं करू शकतो. पुढे डिसेंट्री सुरू झाली आणि मग मी आराम करत घरात बसलो. त्यानंतर काय घडलं, त्यानंतर काय झालं हे खरं तर सुचित्राच सांगितलं. नाही, नाही. मी स्वतःसुद्धा घरी नव्हते. मी मीटिंगला बाहेर गेले होते. पण मी घरातनं बाहेर निघताना तो ज्यूस बघितला होता आणि तो माझ्यासाठी ॲक्चुअली ठेवलेला होता, की मी पिऊन निघावा म्हणून. मी म्हटलं, "मला नको, आदेशला पण देऊ नकोस, कारण परत त्याला शूटिंगला जायचं आहे, वॉशरूमला जायला लागेल," अशा ह्याने. पण आदेश तो प्यायलाच आणि त्याच्यानंतर तो सांगतोय, की त्याला उलटी आणि डिसेंट्री सुरू झाली आणि तेव्हा तो आत बेडरूममध्ये जाऊन झोपला आणि आदेशने फक्त फोन करून खालून कुमारला बोलवून घेतलं, जो त्याच्याबरोबर नेहमीच असतो. कुमार त्याच्या पाठच्या भावासारखा आहे अक्षरशः. कुमार वर आला आणि तोपर्यंत आदेश असा घाम आला होता. आदेशला खूप खूप घाम आला होता आणि आदेशचं असं आलं की मी जर आराम करतो बरं वाटेल मला. आम्ही डॉक्टरांना, कुमारने गाडी पाठवली डॉक्टरांना यायला. त्यांना यायला 1 तास 1.5 तास लागला, बिकॉज विक्रोळीवरनं येईल. इथे ट्रॅफिक जॅम होतं हिरानंदानी, पूर्ण जॅम ट्रॅफिक. म्हणजे आमच्या घरून हिरानंदानी हॉस्पिटल इज लेस देन 5 मिनिट्स आणि ज्याच्यासाठी वेगवेगळ्या रस्त्याने जाऊन 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 ह्या लोकांना अक्षरशः 22 ते 25 मिनटं लागली. सो ट्रॅफिक हा पण एक इश्यू होता. ह्याचे पल्स रेट कम्प्लीट गेले होते, कम्प्लीट डाऊन झाला होता तो आणि त्याला हॉस्पिटलाइज केला. मी पण हॉस्पिटलमध्ये तेवढ्यात पोचले. डॉक्टरांनी सांगितलं त्याचे पल्स मिळत नाही आहे, पण त्याला आपण जेव्हा भेट चढवू, आय व्ही वगैरे चढवू, तर विल बी ऑल राईट. आणि त्याला रक्ताची उलटी झाली. रक्ताची उलटी, रक्ताची मोशन झालं. वरती आम्ही जास्ती हादरलो, इवन डॉक्टर पण हादरले की असं काय झालं. तर नंतर आम्हाला असं कळलं की तो जो कडू दुधी असतो तो एवढा टॉक्सिक असतो की तो तुमची पूर्ण आतड्यांना अक्षरशः ब्लिस्टर करत जातो. जो जातो तो भोकं पाडत जातो तो तुमच्या आतड्यांना. इतका तो डेंजर आहे. म्हणजे जेवढा दुधी उत्तम आहे, जेवढा गुणकारी आहे, तेवढा जर तो कडू असेल तर तो एवढा वर्स्ट आहे. आणि आदेशला
48 आवर्स क्रिटिकल सांगितले, पण बाय गॉड्स ग्रेस सगळ्यांचं प्रेम, आदेशची स्वतःची स्ट्रॉंग विल पॉवर, याच्यामुळे इज ऑल राईट नाव.